मला जायचं होतं लग्नाला आणि माझं फेसवर खूप जास्त टॅनिंग झालेला होता. मग काय मी फेशियल तर करत नसतो आणि मग माझं फेशियल कोणी घरी करून देणार पण नाही, म्हणून मग मी स्वतःसाठी शीट मास्क आणलं होतं आणि दर्शनचं फेशियल करून दिलं घरीच. मीच देत असते करून नेहमीप्रमाणे. त्यानंतर आम्ही सकाळी निघालो होतो अमरावतीला यायसाठी. मग काय इतकं मोठं सामान होतं आमच्यासोबत आणि रस्ताच नव्हता आम्हाला माहीत घराचा, आणि आम्ही भटकलो सुद्धा होतो. 2-3 वेळा समोर गेलो, मागं आलो पुन्हा, आणि मग शेवटी फोन वगैरे करून विचारपूस केली. त्यानंतर आम्हाला भेटला घराचा रस्ता. फायनली आम्ही पोचलो होतो आणि त्यानंतर आल्यास मला बांगड्या भरायला लावलं. त्यानंतर मी थोड्याशाच भरल्या होत्या बांगड्या, कारण मला जास्त बचबच काही आवडत नाही, म्हणून मग थोड्याच बांगड्या भरल्या. आणि इकडे चालू होता हळदीचा कार्यक्रम. मी सुद्धा त्यांना हळद वगैरे लावून दिली. आणि मी पहिले दुसरी साडी वेअर केली होती, त्यानंतर मला दुसरी साडी वेअर करायला सांगितली होती दर्शननी, की नाही दिसतंय म्हणे चांगली हळद आहे म्हणून येलो कलरची साडी वेअर कर. मग येलो कलरची साडी पुन्हा वेअर केली. आणि इकडे चालू होता यांचा डान्स. आणि नवरदेव तर इतका भारी डान्स करतो बाई, खूप छान डान्स करते निशू दादा. आणि यांच्या पूर्ण फॅमिलीनं खूप मस्त डान्स केलेला होता. खूप मज्जा आली यार तिथे. नुसतं पाणी फेकत होते, स्प्रे मारत होते. खरंच सांगते ना, इतकी मज्जा आली ना, असं वाटतच नव्हतं परक्यांच्या घरी आलो. असं वाटत होतं की आपल्याच घरी आलेलो आहे म्हणून. आपले पण एवढा जीव लावत नाही जेवढा यांनी जीव लावलेला आहे आम्हाला. त्यानंतर आम्ही बसलो जेवण वगैरे करायला. जेवण केलं. जेवणामध्ये पण बघा ना किती मस्त मेनू होता. त्यानंतर आहे ना, जेवण करता करता अर्ध्याच मधात इतकं जास्त वारं, हवा धुंदाळ सुटलेली होती की खूपच जास्त असं वाटत होतं जसं की मंडपच उडते की काय. त्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे आटोप, पाणी वगैरे पण नाही आलं आणि सगळा कार्यक्रम मस्त आरामात शांतपणे पार पडला. झालं नाही. असं होता माझा आजचा पूर्ण दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.